नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरीचा एक महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर या PYQ सीरीजमध्ये आपण MPSC तसेच SSCचे एक्झामचे वन वर्ड सबस्टिट्यूशन ॲड केलेले आहेत. कारण सर्रास असं पाहण्यात येतं की जे SSC एक्झाममध्ये जे एक्झाम्पल येतात तेच कॉपी पेस्ट करून किंवा त्यालाच मॉडिफाय करून MPSC विचारत असते. तर त्याचे उदाहरण मी तुम्हाला सेशनमध्ये चालू असताना देईलच की कसे क्वेश्चन रिफ्लेक्ट होत आहेत सेम इयरचे किंवा मागच्या वर्षाचे वगैरे हे MPSC विचारत असते. तर फक्त आपली कमांड PYQ वर ही फक्त MPSC वरच नाही पाहिजे, तर ज्या बाहेरच्या एक्झाम होतात SSC, NDA, तर याचेही क्वेश्चन्स आपण बघितले पाहिजेत. कारण इंग्लिश तर सगळीकडे सेमच असतं. त्यामुळं फक्त MPSC वर कमांड असून चालणार नाही. जर जास्तीत जास्त मार्क्स इंग्लिशमध्ये घ्यायचे असतील, स्पेशली व्होकॅबमध्ये, कारण मुलांचा हा एकदम वीक टॉपिक असतो. ग्रामरमध्ये तर सगळेजण मार्क्स घेतात, पण व्होकॅबमध्ये मुलं कमी पडतात. तर व्होकॅब स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या ज्या एक्झाम होतात बाहेरच्या सेंटरमध्ये वगैरे, तर त्या सुद्धा म्हणजे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SB MPSC अकॅडमी. कॉन्टेंट आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही क्वेरी असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या हँडलवर नक्की तुम्ही मेसेज करू शकता. चला तर मग चालू करूयात आजच्या सेशनला. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, मॅच द पेअरसाठी हा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट आहे लिगेचर, सेकंड इम्पास, सेकंड क्विंटेन्सेशियल आणि फोर्थ आहे क्विप. तर लिगेचर म्हणजे समथिंग दॅट इज यूज टू बाइंड. इम्पास म्हणजे अ सिच्युएशन इन विच नो प्रोग्रेस इज मेड. त्यानंतर क्विंटेन्सेशियल म्हणजे आहे परफेक्ट ॲज अन एक्झाम्पल ऑफ अ टाईप ऑफ पर्सन ऑर थिंग. आणि क्विप म्हणजे आहे अ फनी ऑर क्लेवर रिमार्क. तर ऑप्शन क्रमांक आहे 3 नंबर. तर हे त्याचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर अंडरलाईन फ्रेज बद्दल मिनिंग विचारला आहे. राज्यसेवक मेन्सचा क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे फ्रोझन ड्रॉप्स हॅव रून द क्रॉप. सेकंड बी आहे आर्टिशियन ऑर्गनाइज देमसेल्फ इन वेलफेअर सोसायटी फॉर म्युच्युअल हेल्प इन युरोप इन द पास्ट. तर मित्रांनो, हा क्वेश्चन तसा होमोफोन मध्ये पण येतो. तर काही जणांना होमोफोन माहिती नसेल तर काही असे क्वेश्चन असतात की ज्यांचे उच्चार सेम असतात पण स्पेलिंग वेगवेगळे असतात. जसं की त्या ऑप्शन मध्ये तुम्ही बघू शकता. ऑप्शन एक आहे गिल्ड, हेल्प. सेकंड ऑप्शन आहे हेल्प, गिल्ड. थर्ड आहे स्टॉर्म, ग्लाइड. फोर्थ आहे थंडर आणि गिल्ड. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2, हेल्प अँड गिल्ड. तर बाकीचे ऑप्शन्स जे आहेत त्यांचे मिनिंग बघूयात. तर गिल्डचा मिनिंग होतो टू कव्हर थिनली विथ गोल्ड. हेल्थचा मिनिंग होतो हा ऑब्जेक्टिव्ह आहे, युजली ऑफ अन ओल्ड पर्सन स्ट्रॉंग अँड हेल्दी. थर्ड आहे स्टॉर्म, जो नाउन आहे, अ व्हायलेंट डिस्टर्बन्स ऑफ ॲटमॉस्फिअर विथ स्ट्रॉंग विंड्स अँड युजली रेन, थंडर, लाइटनिंग और स्नो. फोर्थ आहे ग्लाइड, जो वर्ब आहे टू मूव स्मूथली अँड कंटिन्युअसली अलॉंग ॲज इफ विदाउट एफर्ट और रेजिस्टन्स. फिफ्थ आहे थंडर, जो पण नाउन आहे, अ लाउड रम्बलिंग or crashing noise heard after a lightning flash due to expansion of rapidly heated air. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुन्हा मॅच द पेअर साठी क्वेश्चन आलेला आहे. तर ए कॉलम मध्ये अपेंड, एंड अप, डू आउट अँड आउट डू. तर याचा करेक्ट आन्सर बघूयात. अपेंड म्हणजे टू टर्न समथिंग अपसाइड डाऊन ऑर ऑन इट्स एंड. ठीक आहे, टू मूव्ह इन टू अ व्हर्टिकल पोझिशन. एंड अप म्हणजे एंड करणे एखाद्या कोणत्या पण गोष्टीचा. तर टू इव्हेंच्युअली रीच अ स्टेट ऑफ प्लेस टू ऑर टू फिनिश. डू आउट म्हणजे टू डेकोरेट अ फर्निचर, स्पेशली हा रूम आणि हाऊससाठी. आणि आउट टू म्हणजे आउट डू म्हणजे टू परफॉर्म बेटर दॅन समवन एल्स. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुन्हा मॅच द पेअर साठी हा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट आहे टॅसिटर्न, इफिजिव्ह, इम्पेट्युअस आणि डिफिडंट. तर याचा करेक्ट ऑप्शन तुम्ही बघू शकता. करेक्ट आन्सर आहे 1. तर टॅसिटन म्हणजे दिस डिस्क्राईब समवन हु इज रिझर्व्ड और स्पीक्स व्हेरी लिटिल. तर याचा अँटोनिम पण MPSC ने एकदा विचारला होता की जो जास्त बडबड करतो किंवा जास्त टॉकेटिव्ह आहे. त्यानंतर इफिजिव्ह म्हणजे दिस डिस्क्राईब समवन हु एक्सप्रेस फिलिंग ऑफ प्रेजर, ग्रॅटिट्यूड और अप्रुव्हल इन अन अनरिस्ट्रेंट और हार्टफेल्ट मॅनर, ऑफ्टन गिव्स एक्झॅगरेटेड एक्सप्रेशन. तर एक्झॅगरेटेडचा मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे. तर एक्झॅगरेटेड म्हणजे एखादी गोष्ट इन्क्रीज म्हणजे अति जास्त प्रमाणात. ओके. त्यानंतर हा क्वेश्चन पण तुम्हाला सिनॉनिम मध्ये विचारला गेला होता. तर इम्पेट्युअस म्हणजे दिस डिस्क्राईब समवन हु ऍक्ट्स क्विकली अँड विदाउटली थॉट
ऑर केअर म्हणजे क्विक रिॲक्शन देणे आणि डिफिडंट म्हणजे दिस डिस्क्राइब समवन हु इज मॉडेस्ट ऑर शाय बिकॉज ऑफ लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, तर नेक्स्ट घेऊयात. तर प्रिझर्वेरन्सचा मिनिंग विचारला आहे. ऑप्शन एक नेव्हर गिव्हिंग अप, लॅक ऑफ मोटिवेशन, थर्ड आहे इझिली परसिव्ड आणि फोर्थ आहे सिव्हिअर एक्सप्रेशन. तर प्रिझर्वेरन्स म्हणजे स्टिक राहणे एखाद्या ठिकाणी, तर त्याचा मिनिंग आहे नेव्हर गिव्हिंग अप. बाकीच्या मिनिंग बघूयात. तर लॅक ऑफ मोटिवेशनला काय अर्थ आहे, म्हणजे काय शब्द येतो, अपॅथी किंवा डिसइंटरेस्ट. त्यानंतर इझिली परसिव्ड म्हणजे एखादी गोष्ट एकदम इझिली दिसणे किंवा आत्मसात करणे. आता जाते तो ऑब्वियस और अपॅरंट. आणि सिव्हिअर एक्सप्रेशन म्हणजे काउल और फ्रॉन, म्हणजे एखाद्या गोष्टीवर राग व्यक्त करणे वगैरे असं त्याचा अर्थ होतो. फ्रॉन म्हणजे फ्युरिंग ऑफ ब्रो म्हणजे आयब्रोज असे एकदम रागीट हे करणे, तर इंडिकेटिंग डिस्प्लेजर ऑर पझलमेंट ऑफ डीप थॉट. स्कॉल म्हणजे an angry or bad tempered expression. Next question. That which cannot be removed or rubbed off म्हणजे एखादी गोष्ट आपण रिमूव्ह नाही करू शकतो किंवा ती पुसूही नाही शकत. तर ऑप्शन आहे इरिपेरेबल, इंडेलिबल, इनवायटेबल और इनफॅलिबल. याचा करेक्ट ऑप्शन आहे इंडेलिबल. तर हा जो आहे इनवायटेबल हा सेम एक्झाम मध्ये क्वेश्चन म्हणून विचारला होता आणि सेम एक्झाम मध्ये पर्यायामध्ये पण आला. ओके, तर हे हे असे क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला कन्फर्म माहितीच पाहिजे. तर याचं आपण मिनिंग बघूया सगळ्यांचे. इरिपेरेबल म्हणजे इम्पॉसिबल टू रेक्टिफाय और मेक गुड म्हणजे एखादी गोष्ट दुरुस्ती करता येत नाही. इनवायटेबल म्हणजे हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि कारण की त्यांच्या सफिक्सला एबल हा प्रत्यय लागलाय, ABLE. हे बेसिकली ऍडजेक्टिव्हचं रूप असतं. ह्याचं मिनिंग आहे इन्व्हायटेबल म्हणजे सर्टन टू हॅपन, अनअवॉइडेबल म्हणजे एखादी गोष्ट ही होणारच आहे, ती आपण अवॉइड नाही करू शकत. इनफॅलिबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स ऑर बिंग रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टी टॉटलर इज अ पर्सन डॉट डॉट क्वेश्चन मार्क. तर टी टॉटलरचा मिनिंग विचारलाय. फर्स्ट टेक्स अल्कोहोलिक ड्रिंक्स, सेकंड इट्स ऑल काइंड ऑफ फूड्स, थर्ड ड्रिंक्स टू मच अँड फोर्थ अबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. तर याचा करेक्ट आन्सर आहे अबस्टेन्स फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स. तर अबस्टेन्स म्हणजे एखाद्या गोष्टीपासून लांब राहणे. त्यानंतर यामध्ये दुसरं सांगायचं झालं तर इट ऑल काइंड ऑफ फूड्स म्हणजे तुमचं ऑमनी व्हायरस येतं, ऑमनिवोर येतं. तर हे इथं दिलेलं आहे. तर यामध्ये दोन ऍक्च्युली ओमनिवोर म्हणजे सगळं काही खातो, त्यानंतर हर्बीवोर येतो आणि कार्निवोर येतो. तर कार्निवोर म्हणजे तुमचं फक्त प्राण्यांना खाणारे आणि हर्बीवोर म्हणजे तुमचे काय म्हणतात वनस्पतीवर जगणारे ते खाणारे. आणि ओमनिवोर म्हणजे दोन्ही पण व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन SSC CGL मध्ये पण आला होता आणि त्याच नंतर कंबाईन बी ला पण हा क्वेश्चन विचारला आहे, म्हणजे याच्यातला दुसरा प्रश्न विचारला होता. हा फक्त MPSC ने थोडासा मॉडिफाय केला आणि तो दिला. तर अ बॉय इज अक्युज्ड ऑफ डॉट डॉट ॲज ही किल्ड हिज ओन फादर. तर सुसाईड, मॅट्रिसाईड, पॅट्रिसाईड आणि होमिसाईड. तर शेवटी साईड आलं याचा अर्थ हे जे सफिक्स जे आहे हे किलिंगच्या बाबतीत असतं मोस्टली. तर पॅट्रिसाईड हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, कारण फादर आणि मदरला जे असतं ते मॅट्रिसाईड असतं. आणि सुसाईड म्हणजे सेल्फ किलिंग असतं आणि होमिसाईड म्हणजे अनदर पर्सनला किल करणं. सो करेक्ट आन्सर आहे पॅट्रिसाईड. आणि दुसरे बघू मिनिंग बघू शकता. सुसाईड सेल्फ इंटेन्शनली कॉझिंग वन्स ओन डेथ, मॅट्रिसाईड ऍक्ट ऑफ किलिंग वन्स ओन मदर, and the homicide killing of one person by another. Next question. तर his shows are unique because he is a completely ambidextrous. तर ह्याचा ambidextrousचा मिनिंग विचारलाय तुम्हाला. तर ambi हा एक प्रेफिक्स आहे आणि जो स्पेसिफिकली डिनोट करतो की दोन गोष्टी, बोथ गोष्टींना. तर तुम्ही यामध्ये एक लॉजिक यूज करायला पाहिजे की बोथ शब्द हा कुठे यूज झालाय, तर तो सेकंड अँड थर्ड मध्ये यूज झालाय. तर हा तर एकदम सोपा आहे की वन हू कॅन लिव्ह ऑन लँड ऑर तर याचा अर्थ असतो ॲम्फिबियन्स, जे आपण सायन्समध्ये पण सर्रास वाचतो. त्यानंतर याचा करेक्ट आन्सर आहे द वन हू कॅन यूज बोथ हँड्स इक्वली वेल. सो दोन्ही हातांनी पण लिहिणाऱ्याला ॲम्बिडेक्स्टरस म्हणतात. त्यानंतर द स्टेजेस ऑफ ग्रोथ बिटवीन चाइल्ड अँड यूथ याला अडोलसन्स म्हणतात. त्यानंतर वन हू फ्लाइज अ स्पेस व्हेकल ह्याला ॲस्ट्रॉनॉट म्हणतात. तर ॲस्ट्रॉनॉट हा सुद्धा तुम्हाला CGL मध्ये विचारला होता 2024 ला. तर हेच त्याचं इथं डिस्क्रिप्शन दिलंय.
नेक्स्ट क्वेश्चन आहे द वन हू इट टू मच फर्स्ट ग्लुटॉन हंग्री अँशियस हायपोक्राट. तर हायपोक्राट सीजरमध्ये विचारला होता, तर याचा करेक्ट आन्सर आहे ग्लुटॉन. हंग्री म्हणजे भूक लागणे, अँशियस म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वरी होणे, आणि हायपोक्राट म्हणजे समवन हू सेज वन थिंग अँड डज अनादर. एक गोष्ट सांगणे आणि दुसरी गोष्ट करणे. नेक्स्ट क्वेश्चन वन हू लुक्स ॲट द ब्राईट साईड ऑफ द थिंग्स. ओके, आणि सीजलमध्ये विचारला होता की डार्क साईड ऑफ द थिंग्स. सो अपोजिट शब्द विचारला होता, आणि सो ऑप्शन आहेत ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट, सायनिक आणि ह्युमॅनिस्ट. तर हे एमपीएससीचे दोन्ही पण आवडते शब्द आहेत, ऑप्टिमिस्ट आणि पेसिमिस्ट. तर डार्क साईड म्हटलं तर पेसिमिस्ट आणि ब्राईट साईड म्हटलं तर ऑप्टिमिस्ट. तर करेक्ट ऑप्शन ऑप्टिमिस्ट. दुसरे वर्ड बघूयात. सायनिक म्हणजे डिस्ट्रस्ट ऑदर्स मोटिव्स अँड स्केप्टिकल. ह्युमॅनिस्ट म्हणजे व्हॅल्यूज ह्युमन डिग्निटी अँड इथिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. तर जसं मी मगाशी सांगितल्याबद्दल इनवायटेबल म्हणजे अवॉइड करणे एखाद्या गोष्टीला. दॅट विच कॅनॉट बी अटॅक, दॅट विच कॅनॉट बी अंडरस्टूड, दॅट विच कॅनॉट बी हर्ट अँड दॅट विच कॅनॉट बी अवॉइडेड. तर करेक्ट आन्सर आहे अवॉइडेड, ऑप्शन 4. तर दॅट विच कॅनॉट बी अटॅकला काय येतं इनव्हल्नरेबल, नाहीतर दॅट विच कॅनॉट बी अंडरस्टूडला इनकॉम्प्रेहेन्सिबल. कॉम्प्रेहेन्स म्हणजे अंडरस्टँड करणे एखादी गोष्ट, अपोजिट आहे. आणि एसएससी सीजीएल मध्ये इनऑडिबल हा शब्द आला होता, ज्याचा मिनिंग आहे दॅट विच कॅनॉट बी हर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे द पर्सन हू लाइक्स टू अर्ग्यू अबाउट एनिथिंग. सो कोणत्याही गोष्टीबद्दल ज्याला भांडणं करायला आवडतात किंवा वादविवाद करायला आवडतात, तर ते विचारलं ऑप्टिमिस्ट, रेटिसंट आणि कॉन्टेन्स्टिटियस आणि स्टॉइक. तर याचं करेक्ट मिनिंग आहे कॉन्टेंटियस. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द वन हू इट्स फ्लेश ऑफ सेम स्पेसीज. तो ऑप्शन आहे ऑम्निवोर, कॅनिबल, हार्बिवोर, प्रेडेटर. तो ऑम्निवोर आणि हार्बिवोरचे आपण एक मिनिंग मागाशीच बघितले. प्रेडेटर म्हणजे एखाद्यावर हल्ला करणे, भक्ष्य करणे, आणि कॅनिबल हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन अ शॉर्ट अँड इंटरेस्टिंग स्टोरी अबाउट द रिअल इन्सिडेंट. तर नॉवेल, सेकंड टेल, बायोग्राफी, अनेक्डॉट. तर करेक्ट आन्सर आहे अनेक्डॉट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. तर हा एकदम सिंपल क्वेश्चन विचारला होता. तर गॉडवर बिलीव्ह करणारा थिस्ट म्हणतात आणि बिलीव्ह नसणाऱ्याला अथिस्ट म्हणतात. सो ऑप्शन एक आहे पॅगन, प्रिस्ट, अथिस्ट, मायस्टिक. तर करेक्ट ऑप्शन आहे अथिस्ट. क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन दॅट विच कॅनॉट बी कॉन्कर्ड. तर कॉन्कर्ड म्हणजे जिंकणे, ज्याला कोणी त्याला ज्याच्यावर म्हणजे विजय मिळवू शकत नाही. तर हा त्याचा अर्थ आहे. तर ऑप्शन एक इनविजिबल, सेकंड इनकरिबल, इनविन्सिबल आणि इनॲक्सेसिबल. तर इनविजिबल म्हणजे न दिसणारे, तर आणि इनॲक्सेसिबल म्हणजे तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत एखाद्या गोष्टीला, आणि इनकरिबलचा अर्थ मी तुम्हाला शेवटी एक कंपायलेशन दिलंय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे मिनिंग्स दिलेत, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर याचा करेक्ट आन्सर आहे इनविन्सिबल. नेक्स्ट क्वेश्चन अ पर्सन हू डिसिव्स अदर्स बाय प्रिटेंडिंग टू समवन एल्स. तर डिसिव्स म्हणजे एखाद्या पर्सनला फसवणं. याचं करेक्ट आन्सर आहे इम्पोस्टर. सो बाकीचे ऑप्शन तर सोपे, ट्रिक्स्टर, मॅजिशियन, फ्रॉड. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी डिस्कस इन अ मीटिंग. नोट्स, इंडेक्स, अजेंडा, मिनिट्स. करेक्ट आन्सर आहे अजेंडा, कारण आपण कोणती पण गोष्ट ठरवण्याआधी अजेंडा बनवतो. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ कॉइन्स. तर हा क्वेश्चन पण एमपीएससी मध्ये आला होता. ऑप्शन बघा आर्किओलॉजी, कार्टोग्राफी, न्यूमिस्मॅटिक आणि फिलेटली. तर करेक्ट आन्सर आहे न्यूमिस्मॅटिक. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर एअरक्राफ्ट आर केप्ट. डॉक, गॅरेज, हँगर, हार्बर. तर एअरक्राफ्टसाठी आपण यूज करतो हँगर. हार्बर हा स्पेशली शिपसाठी यूज केला जातो, आणि गॅरेज तुमच्या गाड्यांसाठी यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अन ऑर्डर ऑर लॉ रिक्वायरिंग पीपल टू रिमेन इनडोर्स. तर आपल्या खोलीमध्ये शांत बसून राहणे याला काय म्हणतात? फर्स्ट लॉकडाऊन, प्रोक्लेमेशन, कर्फ्यू, बॅरिकेड.
तर कर्फ्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ पर्सन हू सेल्स अँड अरेंज कट फ्लावर्स. फर्स्ट गार्डनर, बॉटनिस्ट, फ्लोरिस्ट, अरोमा थेरपिस्ट. करेक्ट आन्सर आहे फ्लोरिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ फिअर ऑफ क्लोज स्पेसेस. तर युजली तुम्हाला एक्झाममध्ये फिअर्सचे शब्द विचारले जातात फोबिया रिलेटेड. तर असे एक जवळपास 15 ते 20 शब्द आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये, जे युजली SSC मध्ये आणि MPSC पण आलटून पालटून विचारत असते. तर ती लिस्ट तुम्ही एकदा नीट बघून घ्या, जी युजली तुम्हाला कोणत्या पण एखाद्या वोकॅबच्या पुस्तकामध्ये भेटून जाईल. इथं ऑप्शन आहे झेनोफोबिया, हायड्रोफोबिया, क्लॉस्ट्रोफोबिया आणि ॲगोराफोबिया. तर करेक्ट आन्सर आहे क्लॉस्ट्रोफोबिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ गव्हर्नमेंट रन बाय ऑफिशियल्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. तर सोपा क्वेश्चन आहे. तर फर्स्ट आहे डेमोक्रेसी, ब्युरोक्रेसी, ॲरिस्टोक्रेसी, टेक्नोक्रेसी. तर करेक्ट आन्सर आहे ब्युरोक्रेसी. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ शॉर्ट इंट्रोडक्टरी सेक्शन ऑफ अ बुक. म्हणजे एखाद्या पुस्तकाबद्दल शॉर्ट इंट्रोडक्शन दिलेलं असतं, तर त्याला काय म्हणतात? प्रिफेस, प्रोलॉग, इंडेक्स, फॉरवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे प्रोलॉग. सॉरी, प्रिफेस. क्वेश्चन 27. अ ग्रुप दॅट एक्सक्लूड अदर्स याला काय म्हणतात? तर फर्स्ट ट्राईब, सेकंड क्लॅन, क्लिक अँड क्रू. तर करेक्ट ऑप्शन आहे क्लिक. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर बर्ड्स आर केप्ट. एव्हरी, त्यानंतर पोल्ट्री, बर्ड हाऊस अँड नेस्ट. तर इथं मोस्टली कन्फ्युजन होऊ शकतं की बर्ड हाऊस आहे की एव्हरी आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे एव्हरी आहे. कारण एव्स हा शब्द यापासूनच तयार होतो, म्हणजे याचं रूट वर्ड्स आहेत जे एव्हीएस, AVES, एव्स म्हणजे बर्ड स्पेशली. हे तुम्ही सायन्समध्ये रीड केलंच असेल, बायोलॉजीमध्ये स्पेशली क्लासेसमध्ये. नेक्स्ट आहे द स्टडी ऑफ एन्शियंट रिमेन्स, रून्स अँड आर्टिफॅक्ट्स. तर पुरातन गोष्टींबद्दल अभ्यास जो केला जातो त्याला काय म्हटलं जातं? तर ॲस्ट्रोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, आर्किओलॉजी, थिओलॉजी. तर ॲस्ट्रोलॉजी पण वेगळं आहे. अँथ्रोपोलॉजी म्हणजे ह्युमन बिंग्सच्या रिलेटेड अभ्यास आणि आर्किओलॉजी म्हणजे पुरातन गोष्टींच्या रिलेटेड. थिओलॉजीचा मिनिंग मी तुम्हाला शेवटी कंपायलेशनमध्ये दिला आहे. अ पर्सन हू इज प्रॅक्टिकल अँड रिअलिस्टिक रॅदर दॅन आयडियलिस्टिक. त्याचं आन्सर काय असेल? फर्स्ट ऑप्टिमिस्टिक, आयडियलिस्टिक, प्रॅग्मॅटिस्ट आणि फिलॉसॉफर. तर करेक्ट आन्सर आहे प्रॅग्मॅटिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ कंट्रीज रिप्रेझेंटेटिव्ह इन फॉरेन लँड. सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट प्रेसिडेंट, डेलिगेट, अँबॅसेडर अँड मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे अँबॅसेडर. नेक्स्ट क्वेश्चन अ पर्सन हू स्पीक्स लेस. तर रेटिसेंट, टॉकेटिव्ह, ग्रेगॅरियस, रिझर्व्ड. तर करेक्ट आन्सर आहे रेटिसेंट. अ फॉल्स बिलीव्ह ऑर आयडिया. तर याचा ऑप्शन आहे फॅन्टसी, मिथ, फॉलसी आणि सुपरस्टिशन. करेक्ट आन्सर आहे फॉलसी. नेक्स्ट क्वेश्चन वन हू अपोजेस अदर्स इन कॉन्फ्लिक्ट ऑर कॉम्पिटिशन. फर्स्ट रायवल, अपोनंट, अँटागोनिस्ट आणि प्रोटागोनिस्ट. तर करेक्ट आन्सर आहे अँटागोनिस्ट आणि ह्याचाच अँटोनिम आहे प्रोटॅगोनिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे द वन हू डज नॉट एक्सप्रेस पेन ऑर प्लेजर. तर ऑप्शन्स आहेत स्टॉइक, रेटिसेंट, इंट्रोवर्ट अँड काम. तर हा क्वेश्चन MPSCचाही PYQ आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे स्टॉइक. नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट विच कॅनॉट बी सीन ऑर टच्ड. तर फर्स्ट आहे फ्रजाईल, टँजिबल, विजिबल, रिअल. तर सॉरी, मी क्वेश्चन चुकीचा वाचला. दॅट विच कॅन बी सीन ऑर टच्ड विचारला. तर फर्स्ट आहे फ्रजाईल, टँजिबल, विजिबल अँड रिअल. तर करेक्ट आन्सर आहे टँजिबल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पेमेंट गिवन फॉर सर्व्हिस रेंडर्ड. होनोरॅरियम, त्यानंतर रेम्युनरेशन, वेजेस अँड कम्पन्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे रेम्युनरेशन. नेक्स्ट आहे अ पर्सन हू बिलीव्स इन फेट. तर हा पण सिम्पल क्वेश्चन आहे आणि ऑप्टिमिस्ट, फॅटलिस्ट, रिअलिस्ट आणि आयडियलिस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फॅटलिस्ट. ओके, सॉरी, इथे ऍक्च्युली मागचंच कॉपी पेस्ट झालं वाटतं. तर फॅटलिस्ट हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर दॅट विच इज सुटेबल टू बी इटन.
तर एखादी गोष्ट खाण्यास योग्य असण्याला काय म्हणतात? तर फर्स्ट डायजेस्टिबल, इटेबल, एडिबल अँड पेरिशेबल. तर करेक्ट आन्सर आहे एडिबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन हू स्टडीज पॉप्युलेशन स्टॅटिक्स. तर याचा उल्लेख तुम्ही इकॉनॉमीमध्ये वाचलाच असाल नक्की. फर्स्ट ऑप्शन आहे फिलोलॉजिस्ट, डेमोग्राफर, इकॉनॉमिस्ट अँड स्टॅटिस्टिशियन. तर करेक्ट आन्सर आहे डेमो. तर पॉप्युलेशनच्या रिलेटेड जो काय अभ्यास केला जातो त्याला डेमोग्राफी म्हणतात आणि जो अभ्यास करतो त्याला डेमोग्राफर म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे अ पर्सन हू गिव्स अप वर्ल्ड अँड लीड्स अ लाईफ ऑफ सेल्फ डिसिप्लिन. फर्स्ट मॉन्क, सेकंड प्रिस्ट, हर्मिट अँड नन. तर थर्ड ऑप्शन आहे हर्मिट. नेक्स्ट आहे अ मॅन हू ट्रीट्स पीपल्स टीथ. तर एकदम सिंपल आहे. दातांच्या दातांच्या रिलेटेड ज्यांचं प्रोफेशन आहे म्हणजे डॉक्टरच्या बाबतीत तर ते काय म्हणतात त्याला ते डेंटिस्ट म्हणतात. ऑर्थोपेडिस्ट म्हणजे हाडांच्या रिलेटेड जे असतात आणि फिजिशियन म्हणजे नॉर्मल तुमचे डॉक्टर. सर्जन म्हणजे तुमचे चीरफाड करणारे डॉक्टर, सर्जरी करणारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हू इज एक्सेसिव्हली ग्रीडी फॉर मनी. फर्स्ट मायझर, ग्लुटॉन, सायनिक, हर्मिट. तर हा पण सिंपल आहे मायझर. अ प्लेस वेअर फ्रूट ट्रीज आर ग्रॉन. तर हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे कारण ह्याच्यात कन्फ्युज होऊ शकतं. ऑप्शन्स आहेत फॉरेस्ट, गार्डन, ऑर्कड आणि नर्सरी. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑर्कड किंवा ऑर्चर्ड. नेक्स्ट आहे अ प्लेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट. फर्स्ट ॲक्वेरियम, सँच्युअरी, झू और केज. तर करेक्ट आन्सर आहे झू. अ पर्सन हू वॉक्स इन अ स्लीप. तर झोपेमध्ये चालणाऱ्या माणसाला काय म्हणतात? इन्सोमनियाक, ड्रीमर, त्यानंतर सोमनॅम्बुलिस्ट आणि स्लीपी हेड. तर याचा करेक्ट आन्सर आहे सोमनॅम्बुलिस्ट. नेक्स्ट आहे अन इन्स्ट्रुमेंट टू मेजर टेम्परेचर. अगेन सिंपल क्वेश्चन, थर्मल रिलेटेड आन्सर्स बघायचं. बॅरोमीटर म्हणजे प्रेशर, थर्मोमीटर, हायग्रोमीटर आणि अल्टिमीटर. करेक्ट ऑप्शन आहे थर्मोमीटर. हायग्रोमीटर म्हणजे तुमच्या ह्युमिडिटीच्या रिलेटेड येतो. अल्टिमीटर म्हणजे तुमच्या अल्टिट्यूड, समुद्र सपाटीपासून जी उंची मोजली जाते त्यासाठी यूज केलं जातं. नेक्स्ट द वन हू कॅन स्पीक मेनी लँग्वेज. तर हा सुद्धा एमपीएससीचा PYQ आहे आणि नेहमी येणारा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन एक आहे ट्रान्सलेटर, सेकंड पॉलिगॉट, इंटरप्रिटर आणि बायलिंग्युअल. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे पॉलिग्लॉट. नेक्स्ट आहे अ पर्सन हू इज सुटेबल टू पे डेब्ट्स. तर याचं ऑप्शन्स आहेत इन्सॉल्वंट, पॉपर, मायसर, क्रेडिटर. तर करेक्ट ऑप्शन आहे इन्सॉल्वंट. नेक्स्ट क्वेश्चन द गव्हर्नमेंट बाय रिच. हा सुद्धा एमपीएससीचा PYQ आहे. फर्स्ट डेमोक्रेसी, मोनार्की, प्लुटोक्रेसी, अरिस्टोक्रेसी. तर करेक्ट आन्सर आहे प्लुटोक्रेसी. नेक्स्ट आहे अ लाईफ रिटन बाय वन सेल्फ. तर हाही PYQ आहे एमपीएससीचा. बायोग्राफी, डायरी, मेमोयर आणि ऑटोबायोग्राफी. तर करेक्ट आन्सर आहे ऑटोबायोग्राफी. स्वतःच्या बद्दल माहिती लिहिणे तर याला म्हणतात ऑटोबायोग्राफी. द स्टडी ऑफ ह्युमन माइंड. तर हा क्वेश्चन आपण बघितलाच मागे. फर्स्ट सायकोलॉजी, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, पॅथॉलॉजी. तर करेक्ट आन्सर आहे सायकोलॉजी. नेक्स्ट आहे द लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय समवन एल्स. तर स्वतः नाही लिहायचं तर दुसऱ्यांनी म्हणजे एखाद्याबद्दल लिहायचं तर त्याला काय म्हटलं जातं? ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःबद्दल, मेमो, डायरी आणि बायोग्राफी. तर करेक्ट आन्सर आहे बायोग्राफी. नेक्स्ट आहे द वन हू इज ऑल पॉवरफुल. तर हा क्वेश्चन पण तुम्हाला आता कंबाईन 2024च्या ह्याच्यामध्ये दिसेल की पर्यायांमध्ये. तर याचा ऑप्शन आहे ऑमनीपोटंट, ऑमनिसिंट आणि अल्मायटी अँड पॉवरफुल. तर ऑमनी हा एक प्रिफिक्स आहे तर ऑमनीचा अर्थ होतो ऑल. तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑमनिपोटंट. नेक्स्ट आहे अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. फर्स्ट आहे डायलॉग, मोनोलॉग, एक्स्टम्पोर आणि डिबेट. तर करेक्ट ऑप्शन आहे एक्स्टम्पोर.
नेक्स्ट आहे अ पर्सन हु इज एक्सेसिव्हली कन्सर्न अबाउट वन्स हेल्थ. फर्स्ट डॉक्टर, पेशंट, हायपोकॉन्ड्रियाक अँड पेसिमिस्ट. तर थर्ड ऑप्शन आहे हायपोकॉन्ड्रियाक. नेक्स्ट आहे अ पर्सन विथ अ लॉंग एक्सपिरियन्स ऑफ एनी ऑक्युपेशन. सो एखाद्याला एखाद्या फील्डमध्ये खूप जास्त अनुभव आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट जीनियस, प्रोफेशनल, वेटरन अँड सिनियर. तर हे नीट लक्षात घ्या की ह्याला सिनियर वगैरे म्हटलं नाही जात, तर ह्याला वेटरन म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वन हू लिव्स ऑन अदर्स. फर्स्ट बेगर, डिपेंडंट, पॅरासाइट, पॉपर. तर करेक्ट आन्सर आहे पॅरासाइट. नेक्स्ट आहे वन हू मेक्स अन ऑफिशियल एक्झामिनेशन ऑफ अकाउंट्स. फर्स्ट कॅशियर, त्यानंतर अकाउंटंट, ऑडिटर, इन्स्पेक्टर. तर अकाउंट्स रिलेटेड कोण असतं? ऑडिटर असतं. त्यानंतर वन हू कंपाइल्स अ डिक्शनरी. फर्स्ट कंपायलर, लेक्झिकोग्राफर, एडिटर, लिंग्विस्ट. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे लेक्सिकोग्राफर. तर हा क्वेश्चन पण एमपीएससी मध्ये विचारला गेलेला आहे. नेक्स्ट आहे द आर्ट ऑफ इफेक्टिव्ह स्पीकिंग और रायटिंग. रेटोरिक, ओरेशन, इलोक्युशन, इलोक्वेन्स. तर करेक्ट आन्सर आहे रेटोरिक. तर इथे मी काही ऑप्शन मध्ये जे होते ते कंपाइल करून एक साथ दिले. जसं की लिंग्विस्ट हा एक नाउन आहे. अ पर्सन हु इज स्किल्ड इन मल्टिपल लँग्वेजेस और समवन हु इज स्टडीड सायन्स ऑफ लँग्वेज, सो कॉल लिंग्विस्टिक्स. नंतर ओरेशन म्हणजे ऍक्च्युअल स्पीच. इलोक्युशन म्हणजे द टेक्निक्स और स्किल्स ऑफ स्पीकिंग क्लिअरली. नंतर इलोक्वेन्स म्हणजे अ ब्युटी अँड परस्युनेस ऑफ हाऊ समथिंग इज सेड. त्यानंतर पॉपर म्हणजे व्हेरी पुअर पर्सन. मोनोलॉग नाउन आहे, लॉंग स्पीच डिलिव्हर्ड बाय वन पर्सन. त्यानंतर फिलॉलॉजिस्ट म्हणजे अ पर्सन हू स्टडीज लँग्वेजेस इन हिस्टॉरिकल, लिटररी अँड कल्चरल कॉन्टेक्स्ट. अँड प्रोक्लेमेशन हा एक म्हणजे काय? अन ऑफिशियल पब्लिक अनाउन्समेंट मेड बाय अ पर्सन इन अ ऑथॉरिटी. नेक्स्ट आहे होनोनारियम हा एक नाउन आहे. तर एक वोल्टरी पेमेंट गिवन टू समवन फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड विदाउट अ फॉर्मल फी. नंतर फ्रजाइल म्हणजे ब्रेकेबल. ऍडजेक्टिव्ह आहे समथिंग दॅट इज इझिली ब्रोकन, डॅमेज और वीक. आयसोमनियाक हा एक नाउन आहे. अ पर्सन हू रेग्युलर फाइंड्स डिफिकल्टी टू स्लीप. आणि हायग्रोमीटर आपण हा बघितलास जो ह्युमिडिटीच्या रिलेटेड आहे. ह्युमिडिटी म्हणजे मेमोयर म्हणजे अ रिटन अकाउंट ऑफ पर्सनल एक्सपिरियन्सेस. त्यानंतर थिओलॉजी म्हणजे a study of nature of God. Clan म्हणजे a god of families or people who are closely related by blood. त्यानंतर टेक्नोक्रेसी म्हणजे a system of governance where expert and technical professional like scientists, engineers, economists. म्हणजे हुशार लोक ही प्रोफेशनल लोक गव्हर्नमेंट चालवतात. त्यानंतर अरोमा थेरपिस्ट नाउन आहे. त्यानंतर हेल्थ केअर ऑफ प्रॅक्टिशनर हु इज इसेन्शियल ऑइल अँड प्लांट्स एक्स्ट्रॅक्ट टू प्रमोट फिजिकल अँड इमोशनल वेलबिंग. इनकरिबल म्हणजे नॉट एबल टू करेक्टेड इम्प्रूव्ह. नंतर टेल म्हणजे अ नॅरेटिव्ह ऑर स्टोरी ऑफ्टन इमॅजिनरी, लिजेंडरी और ड्रॅमॅटिक इन नेचर. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे द मेन कॅरेक्टर इन अ स्टोरी म्हणजे जसं हिरो वगैरे. ग्रेगरियस म्हणजे सोशिएबल पर्सन हु इज एन्जॉय बिंग अराउंड अदर्स. तर हा क्वेश्चन एमपीएससीने विचारलेला आहे. तर ॲगोराफोबिया म्हणजे अ फिअर ऑफ बिंग प्लेस ऑर सिच्युएशन वेअर एस्केप माइट बी डिफिकल्ट. Xenophobia म्हणजे a deep fear against people from other countries. Next, I have philately, a study of collection of postage stamps and postal history. Next, I have pagan, a person who follows polytheistic. Polytheistic म्हणजे भरपूर रिजन्स. पॉली म्हणजे अनेक आणि थिस्ट म्हणजे देवावर विश्वास असणार. मायस्टिक म्हणजे द वन हू स्पीक डीप स्पिरिच्युअल ट्रूथ. त्यानंतर प्रिडेटर म्हणजे ॲनिमल ऑर पर्सन दॅट हंट्स. आणि हार्बर म्हणजे अ शेल्टर्ड एरिया ऑफ वॉटर वेअर शिप कॅन डॉक सेफली. तर अशा प्रकारे आपण मोर दॅन 100 वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितले जे 2024 मध्ये आले होते. तर याचा तुम्ही म्हणजे नक्कीच हा व्हिडिओ 2-3 वेळा बघा म्हणजे हे तुमचे पाठ होऊन जातील आणि अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तर थँक्यू सो मच.